नमस्कार. मी स्वातीज रेसिपीजमध्ये आज आपण पाहतोय मोदकांची रेसिपी. बिना मावा, बिना कुठली क्रीम न वापरता आज आपण अगदी मऊ, सॉफ्ट, जिभेवर ठेवताच विरघळतील असेच मोदक बनवूयात. तर चला बनवायला सुरुवात करूया. गणपती बाप्पा येणार म्हटलं की सर्वात पहिले चाहूल लागते ती म्हणजे मोदकांची. आपण 10 दिवसाचा गणपती उत्सव साजरा करतो आणि 10 दिवसात वेगवेगळ्या प्रकारचे मोदकांचा नैवेद्यसुद्धा बनवतो. गणपती उत्सव आपण 10 दिवस अगदी आनंदाने आणि प्रसन्न मनाने साजरा करत असतो. त्यात जर असा मस्त मोदकांचा जर नैवेद्य असला तर कशी त्याला सोन्याची किनारच लागेल. आणि आजची मोदक असे आहेत की याच्यामध्ये नाही आपण मावा वापरलाय, नाही खवा वापरला, ना कुठली क्रीम वापरली, तरीसुद्धा जिभेवर ठेवताच विरघळतील असेच मऊ लुसलुशीत सॉफ्ट मोदक आपण बनवलेले आहेत. तर चला बनवायला सुरुवात करूयात. तर इथे मी कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये 1 चमचा तूप घातलं. त्याच्यामध्ये काजू आणि बदाम किंवा मग ड्रायफ्रूट्स आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे. मी काजू बदाम घेतलेले आहेत. थोडेसे तुपावरती काजू बदाम फ्राय केल्याने त्याचा सुगंध वाढतो, सोबतच टेस्टसुद्धा वाढते. परत 1 चमचा भरून मी याच्यामध्ये तूप घातलं आहे. बघू शकता तूप मेल्टेड नाही आहे. मेल्टेड जर तूप वापरत असाल तर 2 ते 3 चमचे घालावं. आता याच्यामध्ये अर्धी वाटी रवा घातलेला आहे. आता रवा जर तुमच्याकडे जाड असेल तर एकदा मिक्सरला फिरून घ्या. आता हा रवा आपल्याला 4 ते 5 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवरती छान असा भाजून घ्यायचा आहे. पण रव्याचा कलर आपल्याला इथे बदलायचा नाही आहे, म्हणून कमी गॅसवरती सतत चालवत हा रवा आपण इथे भाजून घेत आहे. बघू शकता 5 मिनटं झाले आहेत. तर आता साईडला करूयात. आणि परत त्याच्यामध्ये 1 चमचा भरून तूप घातलेला आहे. तर त्याच्यात घातलं पण परत अर्धी वाटी बेसन. अर्धी वाटी आपण इथे रवा घेतला होता, त्याला अर्धी वाटीच बेसन घातलेलं आहे. बेसनामुळे आपल्या मोदकांना छान असं टेक्स्चर येईल, एक फ्लेवरसुद्धा सुंदर येईल. आणि जेव्हा रवा आणि बेसन तुपावरती भाजलं जातं ते खूप सुगंध असा दरवळतो बघा किचनमध्ये. बेसनसुद्धा व्यवस्थित भाजून झालं तर 1 वाटी भरून दूध घातले मी याच्यामध्ये आणि अर्धी वाटी पाणी घालते. आता इथे जर तुम्हाला संपूर्ण दुधाचा वापर करायचा असेल तर 1.5 वाटी तुम्ही याच्यामध्ये दूध घालायचं. प्रमाण लक्षात घ्या. अर्धी वाटी रवा, त्याला अर्धी वाटीच बेसन, त्याला 1.5 वाटी दूध किंवा मग अर्ध पाणी आणि दूध असं मिळून, आणि त्याला 1 वाटी साखर लागेल. आणि तुपाचा जर अंदाज म्हणेल तर तूप कमी जास्त होऊ शकतं. तूप आपल्या अंदाजानुसार घालावं. जास्त भरभरून छान तूप घातलं तरीही चालेल, मस्त फ्लेवर येईल, मावाचं टेक्स्चर येईल बघा. आणि तुम्हाला कमी तुपात जरी बनवायचे असले तरी हे मोदक बनून तयार होतील बघा. साखर घातली. आता छान मिक्स करून घेत आहे. आधी दूध घालायचं, थोडंसं फिरून घ्यायचं, नंतर साखर घालायची. साखर व्यवस्थित मेल्ट झाली की त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे दुधाची पावडर घालायची आणि जे आपण भाजून ठेवलेले काजू बदाम आहेत ते घालायचे. दुधाची पावडर आपण याच्यामध्ये यासाठी घातली कारण आपण याच्यामध्ये नाही मावा वापरलाय, नाही कुठली क्रीम वापरली आहे. त्यामुळे दुधाची पावडर जर घातली तर छान माव्याचं टेक्स्चर येईल बघा मोदकला. सध्याच बघा सारण काय मस्त दिसतंय. जेव्हा आपण बेसन तुपावरती भाजतो आणि रवा जेव्हा मंद गॅसवरती भाजला जातो तेव्हा तो छान असा फुलतो जेव्हा आपण दूध घालतो. म्हणून रवा आणि बेसन व्यवस्थित शांततेने भाजा, म्हणजे पेशन्स ठेवून भाजा. बघू शकता सतत चालवत आपण आता हे शिजून घेतलंय आणि आता हे कढईसुद्धा सोडत आहे. तर या स्टेजला याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं, म्हणजे याच्यावरती छान अशी शाईन येईन बघा. अगदी छोटा 1 चमचा तूप घालायचं. आता हे झालंय कसं ओळखायचं, तर हातावरती घेऊन थोडंसं असं गोळा करून बघायचा. व्यवस्थित गोळा होतंय. आता आपण हे थोडंसं थंड करून घेतलं आणि चला आता पटापट मोदक वळून घेऊयात. या पद्धतीने मोदकचं मोड सहजतेने आता मार्केटमध्ये मिळायला लागलेलं आहे. कुठल्याही दुकानामध्ये, म्हणजे ज्या दुकानामध्ये असे काही प्लास्टिकचे वस्तू मिळतात त्या किंवा मग स्टीलची भांडी मिळतात त्यामध्ये सुद्धा हे मिळतात. ऑनलाईनसुद्धा मिळतात, तुम्ही कुठूनही घेऊ शकता. मोदकचं जसं मोड असलं की कसं मोदक असं पटापट बनतात बघा. आणि काय सुंदर सुरेख दिसतोय, अप्रतिम, मस्तच. शाईन बघू शकता. याच्यावरती मी केसरची काडीसुद्धा लावली, दिसायला सुंदर दिसते. गार्निशिंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. सुबक, सुंदर आणि सुरेख असे मोदक आपले बनून तयार झालेले आहेत. खूपच छान.
या पद्धतीने तुम्ही या 10 दिवसात कधीही हे मोदक बनवू शकता. बनवायला सोपे, खायला रुचकर, जिभेवर ठेवताच विरघळतील असेच बिना मावा मोदक बनून तयार आहेत. आशा करते आजची रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. सोबतच आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या, सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. आणि हो, बेल आयकॉन जर क्लिक केलं तर तुम्ही त्या मिससुद्धा नाही करणार. चला तर मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.